हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख धारे साधनी टाळ टाळ धारे टाळ साधनी सुख धारे साधनी साधनी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा सुख झाले सुख झाले सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा चंद्रताची जोडी चंद्रताची जोडी 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 मनली विठाली आवडी विठाली आवडी म्हणून विठाली आवडी आवडी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा विठ्ठल बलवा म्हणून म्हणून विठ्ठल आवडी म्हणून तुहा विठ्ठल बलवा
तुझे पाप पुण्य अंगी नातळेल्या पाप पुण्य अंगी नातळेच्या पाप पुण्य अंगे नातळेच्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद असने गोविंद सयने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद असने गोविंद सयने गोविंद त्या मनी बैसलास गोविंद त्या मने बैसला गोविंद त्या मने बैसला ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभेमाळ ऊर्ध्व पुंड्र भाळ कापी जे कळी काळ तया भेने विजय काळ दया भे कापीचे करी काळ तया भेने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद गोविंद त्या मनी बैसला गोविंद दामनी वैसला कामने शंख चक्राचे सुरा शंख चक्राचे तुकार कामने शंख चक्राचे सुरा शंख चक्राचे शंख नामामृत सार मुखामाने अमृत सार अमृत सार हे गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद 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 त्या मनी बैसला से गोविंद त्या मनी गोविंद दामनी वैसला हरी वारवा गोपाल
चला शत्रुघ्न महाराज एकदा जोरदार टाळ वा शत्रुघ्न क्या बात आहे, वा. पहिल्याच दिवशी अण्णानं म्हणजे 7 दिवसाचे पैसे फेडले बरं का हो म्हणजे आता संपलं आता नाही आले तरी बी हाय शत्रुघ्न काय ना हरी झुंजारते एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या हरी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया फेनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार हरी तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे श्री संताची या माता श्री संताची या माता साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी विश्रांती पावन समारा उत्तरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास हरी 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 जय हरी हरी जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय नमः पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या हरी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास नेमके कसे याचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
क्षेत्र आपलं सुकणी नावाचं गाव. आणि या गावात दर 3 वर्षाला अर्थात अधिक मासाच्या, पुरुषोत्तम मासाच्या, मल मासाच्या अर्थात धोंड्याचा महिना म्हणा, या महिन्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ आणि विशेष करून गावातील तरुण मंडळीच्या आग्रहाखातर या ठिकाणी होत आहे. माझा योग चांगला गावातील ग्रामस्थांचं एवं गावातील सर्व तरुण मंडळीचं माझ्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून आज शेवटचा योग. आज म्हणजे आळंदीला कीर्तन चालू असल्याने वाटायला लागले का नाही कार्तिकी वारीमध्ये की अशी वाजवणारे गाणारे सगळे एका जागेवर, म्हणजे साप मुंगस एकाट कुरकुल्यात कोण सोपी गोष्ट आहे का सांगा. ही सगळी एका जागेवर आज या अधिक मासाच्या निमित्तानं आले. आणि याच्या पाठीमागं एकमेव गावातील तरुण मंडळीचं प्रेम आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? तरुण मंडळीचा अट्टहास. गावातले कोण्या बी गावातले तरुण मंडळी एका जागे येऊन एखाद्या गोव्याच्या म्हणा, मुंबईच्या म्हणा ट्रिपचं नियोजन करतात. पण सुकणी याला अपवाद आहे. गावातले सगळे पोरं मिळून 3 वर्षाला एकदा सप्त्याचं आयोजन करतात. किती विशेष. आणि ही कामं धंदे बाजूला सोडून ही सगळी तरुण मंडळी हा उत्सव संपन्न करत आहात. आज दुसराच दिवस आहे, पण असं वाटायला लागले शेवटचा दिवस चालू का काय, की एवढे सगळा समाज आणि ही वाजवणारे गाणारे. आज मी सुरुवातीला सांगितलं किंवा कथेतही सांगितलं होतं की आज गुरुजींचं येणं, खिल्लारी गुरुजींचं येणं, रवी गुरुजींचं येणं आपल्यासाठी ही मोलाची गोष्ट आहे. कारण ही आभाळाच्या उंचीची माणसं आपल्या गावामध्ये आज उपस्थित आहेत आणि 5-7 दिवस आपल्या गावामध्ये राहणार आहे. आमच्या रघुनंदन महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी बंधू हे उपस्थित आहेत, गावातले विद्यार्थी बंधू आणि पठाडे महाराज अर्थात भरत महाराज पठाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे. आज भरत महाराजांच्या मागं एवढी धावपळ आहे महाराज की गुरुजी आपण कुणीच एवढे बिजी नाहीत, तुम्ही बी नाही मी बी नाही, एवढे बिजी आहेत. लक्षात आलं का नाही? की काल म्हणजे बघा ना, काल सकाळी कुठं इंदापूरला होते, तर इंदापूरहून रात्री कुठं नगरला, नगरहून सकाळी शिर्डीला, आता इथं आहे. अजून सकाळी कुठंतरी बोंबलं जायचंच असेल कुठंतरी, पण तरी म्हणलं धावपळ करू नका. एवढी धावपळ मी म्हणलं तुम्ही नावाला पकवायचे आहेत फक्त, नाहीतर एका चांगल्या कीर्तन करा. एवढं आवरेज म्हणजे हे गुरुजी बरोबर आहे का नाही? म्हणजे एक नावाला नाही तर भरत महाराजाची एक वेगळी छाप आहे. महाराज समाजामध्ये एक वेगळं वजन भरत महाराजांचं आहे. आणि शत्रुघ्न महाराजांनी व्यास तोडीस तोड दिली की मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसती. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं आज शत्रुघ्न महाराजांनी बी की आता त्यांना बाहेर निघायचंच नव्हतं महिनाभर, त्यांचं लग्न आहे आता महिन्याला, त्याच्यामुळे बाहेरच निघायचं नव्हतं. तोंड गोर होऊस तर निघायचंच नव्हतं, कारण पुन्हा काळं करायचं असल्यामुळं कसं आहे, बरोबर आहे का नाही सांगा. जना कसा बोंब हिंडायला आता कॅमेरा घेऊन 1.5 महिना झालं हिंडायला लागला. लक्षात आलं का नाही सांगा. आंबट होतेच माणसं, काय असेल ते असं. म्हणून शत्रुघ्न महाराजांची आज विशेष हजेरी आणि ते आजच्या दिवसच आहेत, म्हणून जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. त्या योगायोगानं माझ्या कीर्तनाला म्हणलं दोघंही असले म्हणजे होऊन जाईन. सुंदर दोघंही कुंदराडे महाराज आहेत, बालूमामा आहे, तरुण मंडळी. जय हो कीर्तन एक महाराष्ट्रातलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे की ज्या चॅनलचे 1,00,000-1.5 लाख सबस्क्रायबर आहेत आणि ते या ठिकाणी त्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माईक सिस्टीमच्या बाबतीत दयानंद सावंत खुर्दळी म्हणलं की या परिसरात लातूर जिल्हा, चाकूर तालुका, राजूर तालुका, इकडं उदगीर परिसर, या परिसरामध्ये आता आमच्या दयानंद सावंत सर्विस अर्थात विशाल दादा खुर्दळीकर यांना जोड नाही अशी सुंदर माईक सिस्टीम. या परिसरात कुठला बी मोठा कार्यक्रम म्हटलं की सगळ्यात सुरुवातीला पकवाज्यात जसं भरत महाराजाचं नाव घेतलं जातं, कीर्तनकारात जसं माझं नाव घेतलं जातं, असं होय कसं नाही सांगा. तसं माईक सिस्टीमच्या बाबतीत विशालदादाचं नाव आज तरी लातूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून त्यांनाही म्हणा, आणि दर म्हणतात तर मापक दर आहे. लक्षात आलं का नाही? मापक दरात आहे. म्हणून त्यांचा खरं म्हणजे मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या चरणी नतमस्तक होतो. माता भगिनी, पुरुष मंडळ आणि गावातील तरुण मंडळी, मला या तरुणाबद्दल एवढा हेवा आहे महाराज आज, की एवढा हेवा वाटतो गावातले.
बरं गुरुजी पुन्हा विशेष पुढं कुणीच येत नाही, सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत, पण त्यांच्यामुळं हा सप्ताह होतोय हे लक्षात ठेवायचं. गावातील सर्व तरुण मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे विष्णुदास. महत्वाचा मुद्दा विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. आपल्याकडे 4 प्रचलित आहेत. गणपत शाक्त शैव आणि वैष्णव. अर्थात गणपतेर संबंधिना इति गणपतः, शिवेर संबंधिना इति शैवः, शाक्तोर संबंधिना इति शाक्तः आणि विष्णोर संबंधिना इति वैष्णवाः. अर्थात विष्णूच्या उपासकांना वैष्णव असे म्हणतात. मग विष्णुदास नेमके कसे, तर त्याचं उत्तर आहे जसा विष्णू तसे. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरिचे दास, हरी तैसे हरिचे दास. नाही तया भय चिंता मोहास, नाही तया नाही तया भय चिंता हो निराहाती उदास, हो निराहाती उदास, हो निराहाती उदास, हो निराहाती उदास. बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची. धरोनी पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन, पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन, धरोनी पाय त्यजिले जन. हरी तैसे हरीचे दास, नाही भजिता मोहास, हो निराहाती वास, बळकट कास भक्तीची. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय चिंता मोह आस. महाराज म्हणतात हो निराहाती उदास, बळकट कास भक्तीची. अर्थात विष्णुदास कसे, तर त्याचं उत्तर कसं आहे अंतेश्वर. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. मग आता ही विचार करावा लागेल, विष्णुदास जर कसे जसा विष्णू तसे, मग विष्णू कसा. हा बरोबर आहे का नाही. विष्णू कसा, तर गुरुजी विष्णू असा तसा कसाच नाही. विष्णू असा आहे तसा आहे नव्हता. काळा गोरा खुजाना ठेंगणा, काळा नाही गोरा नाही खुजा नाही ठेंगणा नाही, रंग नाही रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण हाँ रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण हाँ निराकार निर्गुण चिर भुराया, निराकार निर्गुण चिर भुराया. हे निराकार निर्गुण तुझीर भुराया, निराकार निर्गुण मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. शिवानंद तू एक वहीन पेनच घेऊन ये ना, अशा हात करूस तर लिहूनच घेणं एकदा कशाला कुठं. लक्षात आलं का नाही. इकडं बघा महाराज या परिसरात आज शिवानंद महाराज म्हणजे प्रतिभरत पटाडे म्हणून ख्याती आहे. लक्षात आलं का नाही. आणि कृपा पात्र शिकलेले या एक शब्द त्यांच्याकडे नाहीत, पण अण्णा जसे वाजविते तशा पद्धतीनं वाजवण्याचा काटेकोर प्रयत्न करतो शिवानंद महाराज. लक्षात आलं. कसा विष्णू, दोनच मुद्दे आहेत. विष्णुदास कसे, तर जसा विष्णू तसे. आणि विष्णू कसा, असा तसा कसाच नाही. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू एक रघुराया. देव असा तसा कसाच नाही. स्वतः देवालाच विचारलं तुकोबा तू नेमका कसा. तुकोबा देवानं सरळ सांगितलं
तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला लागी तैसाच मी खरा हे तुम्ही माझ्या ठाई जैसा तैसा भाव धरा तैसाच मी तैसाच मी खरा तुम्हाला लागी तैसाच मी खरा तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला लागी तैसाच मी खरा तुम्हाला लागी तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव तैसाच मी खरंच आळंदीला कीर्तन असल्याने वाटायला का नाही सांगा. देव म्हणतात तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा इथं ऐका तैसाच मी खरा तुम्हाला मी असा तसा कष्टाच नाही मग भावे जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा हरी हरीची आदासा हरीची आदासा हरीची लक्ष दे भावे जायचा जायचा हरी भावे जैसा तैसा हरी होय भक्ती केला तैसा बाबा होय भक्ती केला तैसा हो पूर्वी धरावी ती इच्छा पूर्वी धरावी ती इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला हरीची आदासा पहिलं घ्या हरिदा ही दिशा भावे जैसा आता शब्दाकडे लक्ष द्या भावे जैसा तैसा हरी लक्षात आलं का नाही जसा भाव तसा तुमच्यासाठी हरी आता दुसरं गुरवी गुरुजीचं होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आता माझ जैसा केला तैसा होय भावे सोय धरोनी, भावे सोय धरोनी, भावे सोय पावे सोय धरुनी देवाचं सरळ मत आहे कसं इकडं बघा तुम्ही त्याची जशी भक्ती करताल तसा तुमच्यासाठी अविनाश करी आपुलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंद अविनाश करी अबोलिया इसे लावी मना पिसे अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी लावी मना पिसे गोविंदाचे वा तिकडं बघा अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे हरी कसा असा तसा कसाच नाही सत्य ज्ञान अंगत गगनाचे प्रमाण गगनाचे
टाळीचा मोकळा आहे ना, जोरदार टाळी वाजवा. शब्बास. विष्णू असा तसा कसाच नाही रूप वर्ण गुण तेथे. त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला वर्ण नाही. विष्णू कसा, त्याची जशी भक्ती करताल तसा. मग तुम्ही त्याची कोणत्या बी अंगानं भक्ती करा, तुमच्यासाठी उभाच राहणार. तुम्ही त्याचं चिंतन किती करताय हे महत्वाचं. लक्षात आलं का नाही? आणि तुम्ही त्याचं चिंतन केलं की दृष्टांत दिला गुरुजी. तू का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. जीवे नुरेची वेगळी. जीवे नुरेची वेगळी. तू का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. जीवे नुरेची वेगळी. जीवे नुरेची आज काही 12 वाजले तरी काही अडचण आहे का? हे, आ? काय त्याचा घोळ फक्त रवी गुरुजीला आणि मलाच माहिती, फक्त बाकी काय नाही. तुका म्हणे तुका म्हणे आळी बापू जिवे नुरेची वेगळी. त्या आळीचा दृष्टांत दिला. आळी म्हणजे कोण माहिती का? ती आळी म्हणजे ती तुम्हाला माहिती का? आळी कोसलेची आळी असते बघा. ती कोसलेची आळी ती तुत्तीवर टाकलेली आळी असते ना, ती आळी अशी टाकायची. आणि तिला तुम्हाला गांधींचं माहिती, गांधीन 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 जी चावती गांधीन काय म्हणते तिकडे? गान्नी गान्नीच, पण त्याला गांधीन असा शब्द आहे ना. ती गान्नी गावठी झाला. लक्षात आलं का नाही? ती गांधीन, ती गान्नीचा परिचय तर सगळ्याला आहे का नाही? त्या गान्नीची शक्की मोठी बहीण आहे, तिचं नाव कुंभारी नाही. कुंभारी माहिती का? तिचा डबल झणका आहे तिचा. तिला शास्त्रीय शब्दात भिंगुरटी असे म्हणतात. काय म्हणतात? तिनं त्या भिंगुरटीनं त्या आळीला एकदा झपका दिला की ती अशी खाली मान घालणार. कोसल्यावरची आळी पुन्हा 5-10 मिनिटांना असं बघाय की पुन्हा ही भिंगुरटी झपका आणि पुन्हा खाली. पण ती गुरुजी ती भिंगुरटीचं ती आळी एवढं चिंतन करते, एवढं चिंतन करते की ती आळी भिंगुरटी होऊन जाते. तुका माने आळी होय भिंगुरटी सगळी. ओ होय भिंगुरटी सगळे. होय भिंगुरटी सगळे. माने आळी होय भिंगुरटी सगळे. होय भिंगुरटी सगळे. होय भिंगुरटी सगळे. ती आळी काय होते? ती आळीच भिंगुरटी होऊन जाते. आता पहिलं प्रमाण होतं जिवे नुरेची वेगळी. आणि तसंच आहे तुका म्हणे आळी आणि होय भिंगुरटी सगळी. त्या भिंगुरटी सारखी तिला पक फुटणार. आणि भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होई. भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होई. भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होई. भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होई. आपण तत्व जाय पालटोनी. आपण तत्व जाय पालटोनी. आपण तत्व जाय पालटोनी. संतांनी वाङ्मय लिहिलं. भिंगुरटीच्या ध्याने म्हणजे भिंगुरटीचे चिंतन करीत करीत करीत. आता शिवानंद का कुठं शिकलाय का? फक्त ह्याचं चिंतन करीत करीत ध्यान करीत. ह्याचं म्हणजे ह्या दोघांचं बी, त्याचं बस उभं आडवं टाकलंय त्याचं बी ह्याचं बी. लक्षात आलं का नाही? चिंतन करीत 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 भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीचं होईल. आणि क्या बात आहे. आप तत्व जाय पालटू. आपले पणाच निघून जातो. तद्वत ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे गाया. मना सहित पालटे गाया. मना सहित पालटे गाया. ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे. हो मना सहित पालटे गाया. मना सहित पालटे. ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे गाया. मना सहित पालटे गाया. मना सहित पालटे हे ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे गाया. 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 टाळी जोरदार, टाळी टाळी जोरदार. अरे आता ही असला माहोल सुकणीला एवढे माणसं येत असतात का सांगावं? बरोबर आहे का नाही?
पण गावातले तरुण पोरं रात्री 2ला बी 3ला बी रस्त्यावर उभे असतात आमच्यासाठी, म्हणून ही माणसं येते, ते लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे, काय? ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यान करीत राहते. ध्यान शब्दाचा अर्थच आहे ध्येयते अनेन यत्त ध्यानम, ध्येयभूत वस्तूचं चिंतन करता करता ध्येय रूप होऊन जाणं. एवढं चिंतन ज्याच्या जीवनात घडलं ती विष्णुदास. ती कोण आहे? विष्णुदास. विष्णुदास कसे? जसा विष्णू बस, मुद्दा एवढाच आहे. विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. विष्णू कसा? असा तसा कसाच नाही, तुम्ही जशी भक्ती करताल तसं. 2 मुद्दे तर क्लिअर झाले. आता तिसरा मुद्दा, विष्णू करतो काय? तर त्याचं उत्तर असे. पहिला मुद्दा, विष्णुदास कसे? जसा विष्णू तशी. विष्णू कसा? तुम्ही जशी भक्ती करताल तसा. आता तिसरा मुद्दा असा आहे की विष्णू करतो काय? तर त्याचं उत्तर असे, तो काहीही करतो. कळायला लागलं का? काही बी करतो, त्याच्या मनाला येते करतो, असं काही विशेष असं काही नाही, काहीही करतो. त्याला काय वाटत? चोऱ्या करतो का? 100% करतो. काल्याच्या दिवशी काय शिमग्याचं चरित्र आहे का शिलांगणाचं चरित्र? कशाचं चरित्र? चोऱ्याचं. चोऱ्या करतो का? बिनशर्त. माऱ्या करतो का? 100% करतो. खोटं बोलतो का? 1000 वेळेला बोलतो. व्याभिचार करतो का? त्याला तशी माच करायला काय करीत नाही सांग, काहीही करतो. आओ कसं काय बी करतो. हा चला, भावकीतल्या भावकीत लावून देतो का? हो, लावून देऊन आपण निराळा होतो. लावून दिले का नाही? त्याची विशेषता हीच, कुलप लावून देणार आणि चाव्या दुसऱ्याकडे देणार. तुका म्हणे किल्या, संता हाती दिल्या, आपुल्या टाकून झाला मेहमान. मेहमान होऊन जातो, पाहुणा होतो. तुका म्हणे किल्या, हा कुलप हेच लावणार आणि चाव्या म्हणणार, हा सांभाळा तुम्ही. संता हाती दिल्या, अंगा वेगळ्या आपुल्या टाकुनी झाला मेहमान. असला त्याला जी वाटन ती करतो गुरुजी. असं रवी गुरुजी, असं काही तसं काही नाही. ज्याला त्याला जसं वाटन तसं करतो, काही बी करतो. हा चला, व्याभिचार करतो, चोऱ्या गवळणी करती देवाशी व्याभिचार. नाथ महाराजाची सांडोन याचार भ्रष्ट होती, तयाशी दिलेले ते कवनाशी नाही. तुकोबरान जाहीर केलं, तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. व्याभिचार करतो, चोऱ्या करतो, मारामाऱ्या करतो, भांडणं करतो. त्याला जी वाटन ती माऊली करतो, काय बी करतो. त्याला वाटन ती करतो. पण आता ताईट बसा ढिले अंगानं कळत नाही. हो गणगणेश्वर आपले हे काय काय गुरुजी, ताईट बसायचं नाही गायचं, ध्यान देऊन नाही गायचं, नीट बसायचं. हा हे हा बघा इकडं. आता तिसरा मुद्दा चालू आहे. द्या ना हे आणि ते नीट आहे रे, नीट बस. हा नीट बस इकडे बघ. विष्णुदास कसे? जसा विष्णू तशी. विष्णू कसा? जशी भक्ती कराल तस. विष्णू करतो काय? काही करतो, पण त्याची विशेषता लक्ष देऊन ऐका. करायला काहीच अडचण नाही, कुटाने कसले बी करायचे, कुटाने करायला अडचण नाही, पण कुटाण्यात सापडायचं नाही. विष्णूची विशेषता ही काहीही करतो पण कशातच सापडत नाही. लक्षात आलं का नाही? हरी ब्रह्मन लिंपे त्यामये, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंपे त्यामये, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, ब्रह्मन लिंपे त्यामये, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंपे त्यामये, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे.
लक्ष द्या, बंद कर विशाल करून. आणि आता गुरुजी, ब्रह्म न लिंपे त्या मैळे, मेळे नाही मैळे, म वर 2 मात्रे. आणि आता शब्द महत्वाचा आहे, कर्म अकर्मा वेगळे. कर्म अकर्म या सगळ्याच्या पलीकडे राहतो. आणि अनुग्रहाचे शब्द आहेत, तो कर्मे करी सकळ, म्हणजे कोणते बी कर्म करतो पण त्याच्यात अडकून राहत नाही. मला असं वाटतं कुटाने करायला अडचण नाही, पण कुटाने त्यानं करायचे ज्याच्यात निस्तारायची ताकद. काय निस्तारायची ताकद असली तर 8 वाजतात लघवी आल्याच्यानंतर बायकोला संग उठविणारं कुटाने करायची. बर बायको म्हणायली की काय जा की इथं नाही, तिथं कुत्रा असते, चलो ग तू तिथं उभा राहा साईडला. असल्यानं शहाण्याच्या नादी लागायचं नाही. त्या असलेली जास्त जोर आहे महाराज. असली जी शिळपट आहेत ना, तर असल्या शिळपट आले, मी असं करेन, मी तसं करेन, मी कोण पटाडे, कोण किल्लारी, कोण रवी, ही असले शिळपटाली नाद जास्त येतं. लक्ष द्यायला लागले का नाही? शिळपटाने नादी लागू नये महाराज. हा, तेवढी धमक त्याच्यात पाहिजे तर नादी लागा. धमक असली तर नाद काय धमक पाहिजे. उगा काय जवळ बसविले म्हणजे काय फुकट बसविले काय? मॅ माणूस तेवढा वजनदार आहे म्हणून बसविलाय जवळ. लक्षात आलं का नाही? उगा नादी लागत बसायचं नाही महाराज, नाही तर गार आपलं पडून राहायचं. लक्षात यायला लागले बोलून. विष्णूची विशेषता ही काहीही करणार पण अडकून कशात राहत नाही. मग आता विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. मग विष्णूचं कसं आहे, काहीही करतो त्याला ह्या असल्या गोष्टीच अंगाला लागत नाही. कसल्या? जशा विष्णुदासाला काहीच अंगाला लागत नाही. त्यानं भांडण केले तरी पाप लागत नाही, व्याभिचार केला तरी पाप लागत नाही, आणि त्याला पुण्य नाही पापही नाही. तद्वत पाप पुण्य तसेच विष्णुदास आहे. पाप पुण्य गोविंद असनी गोविंद चयनी गोविंद असनी गोविंद चयनी जोरदार टाळी. वा. कसे विष्णुदास, जसा विष्णू. बोला की जसा विष्णू तसे दास. हा, विष्णू कसा, विष्णू कसा काहीही करतो पण अंगाला लागू देत नाही. मान खरी चॅप्टर तीच असते. काड्या तेच करणार पण अंगावर येऊ देत नाही. काही अशी माणसं आहेत महाराज, काही बी करणार अंगावर येऊ देत नाही, आणि पुन्हा वरून सांगणार आमचं नाव घेऊ नका बरं का, आम्ही गरीब माणसं. कळायला लागलं की नाही?
अंगाला लागू देत नाहीत महाराज, असे अंगाला अंगच लागू देत नाही. माणूस जवळ आला की मोबाईल काढणार आणि पटांगणान चलत राहणार. पटांगणान लक्षात आलं का नाही? जवळ माणसाला येऊ देत नाही, अंगालाच लागू देत नाहीत काही माणसं. उभा राहू देतात का? हा, काही महाराज गाडीत तिसरा माणूस बसू देत नाही. बसू देतात का? तिसरा माणूस बसू देतात का? नाही अजिबात नाही, वेगळंच बोलत राहणार. म्हणजे काही माणूस आहे तशी. म्हणजे काय ह्याला ह्यांचे उत्तर एकच आहे, अंगाला लागू देत नाही. बघा तुम्ही काही शरद पवार साहेबांसारखी माणसं समाजामध्ये अशी चर्चा होती, कुठंच चर्चा नसती, ह्यांनीच काढलेली असती, पण अंगाला लागू द्यायचं नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? सिस्टीम असती ही बोलण्याची, सिस्टीमच आहे. चर्चा होती, चर्चा चालू होती. रात्री भरत महाराज आले नाहीत. लोक म्हणतो, लोक कुठं म्हणतो तोच काढलंच खुसपटन, लोक कुठं म्हणायला लागले तर आपण म्हणावतं काय होते? अंगाला लागते. अंगाला लागू द्यायचं, करायचं सगळं अंगाला लागू द्यायचं. विष्णूचं तसंच आहे, काही बी करणार अंगाला लागू देत नाही. विष्णुदास तसेच आहे. लागू निधी पाप पुण्य लागू निधी पाप पुण्य अंगाला लागू. अग्निरूप तुका म्हणे लागूने दी पाप वा रवी गुरुजी वा. लागूने दी पाप पुण्य लागूने दी पाप तुका म्हणे आम्ही झालो निरूप, लागोने दी पाप पुण्य, लागोने दी पाप पुण्य, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा. शाबास वा. नाही खरंच पहिला दुसरा दिवस आहे गुरुजी, आज दुसरा दिवस वाटाणा गेलाय ना. हा, माणसं कुटवर बसलेत बघा, पॅक झालंय सगळं. बाया तो कुटवर आहे का बघा, बघू नका थोबा तोंडा इकडे बघा, मी सांगायला लागलोय. बरं एवढंच नाही बालू, इकडलं पॅक आहे, इकडलं सगळं पॅक आहे. आपली खरी गँग तर इकडंच अजून मागं इकडं आजूबाजूला उभेच आहेत अजून. लक्षात आलं का नाही? तरुण मंडळी सगळे उभे आहेत. आणि बरं एवढा बी टाईमचा 10:30 वाजत आले असतील जवळजवळ, पण अर्ध्या बटाट्यावर टका 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 बघायला लागले. माणसं म्हणाले वेगळंच वाजायलंय रे आज, कसं वेगळंच कीर्तन आहे म्हणाय. लक्षात आलं का? याचा अर्थ एक आहे की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही अग्निप्रमाण झालो. अग्निप्रमाण म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, अग्नीत काही बी टाका जळून बसू, अग्नीत काही बी टाका. स्लॅब बी पेटवायचा म्हणलं तरी अग्नी पेटवू शकतो, त्याला दमय जरा, हे काही बी करू शकतो ते अग्नी. तसं अग्निरूप आम्ही झालो. पाप काय पुण्य काय हे असलं आमच्या दृष्टीनं चिल्लर गोष्टी. लक्षात आलं का नाही? म्हणून लागो नेदी पाप पुण्यांगा, तसंच पाप पुण्य अंगी नातळे. त्या अंगाला पाप बी लागत नाही, पुण्य बी लागत नाही. म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी. तर कसं आहे त्यांचा झुंजारपणा कुठे? कसं आहे माणसं नादी लागत आहेत. हे बघा आपण ह्याच्या नादी लाग, त्याच्या नादी लाग, पण ह्यांचा झुंजारपणा असा आहे गुरुजी, त्यांना दोन्ही कोण ताप आहे, त्यांना एक एकूण ताप नाही. लक्षात यायला नाही? हा, अंतर्बाह्य जग आणि मन, दिवस रात्रंदिवस जग आणि रात्रंदिवस आम्हा अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्र दिवस आम्हा युगाचा अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. काय गोंधळ आहे सांगा ना हे सगळा. आपल्याला तरी कवा भाव आहे त्यांच्या, आपल्याला कवा भाव कीर्तनाबद्दल म्हणजे नाही मी, ही जी अंगलटी याची कुटाने येते ही कवा भाव येते चांगलं. पण ह्यांचं असं आहे अण्णा, रात्रंदिवस चालू, रात्रंदिवस आम्हा. कशाचा प्रसंग?
युद्धाचा प्रसंग झुंजार आहेत ना ते, पण त्यांचं भांडण दिसत नाही, कारण त्यांचं मधल्या मध्ये मनासोबत आहे, बाहेर जगाबरोबर. आंतर बाह्य जग आणि मन, जगासोबत वेगळंच भांडण आणि मनासोबत वेगळंच भांडण. आता जगानं कुणाला सोडलेलं आहे? हा, जगानं मामा कुणाला सोडलेलं आहे? कुणाला सोडलेलं नाही ना जगानं. एवढं काही छत्रपती महाराज नाराज होण्यासारखी नशी काही मनाव घेण्यासाठी जाण्या काही गोष्ट नाही, अशी काही जरत राहत असते कमी जास्त. जगानं कुणाला सोडलंय सांग? चल जाऊ दे, आपल्या दोघातच होती जी होईल ती होईल. चल नाही, कुणाला सोडलंय? जगानं कुणाला सोडलं? कुणा रामाला सोडलं नाही तर बाकीच्या काय? रामाला सोडलं नाही, रामाला अंतेश्वर रामाला. हा काय कुणाला? हा रामाला सोडली दिली का? नाही. ती उगच एक माणूस अयोध्येमध्ये भरताना बायकोला मारायला लागला. गुरुजी रवी गुरुजी पिलर गुरुजी उगच बायकोला हाणायला लागला. बरं गप हाणाव का नाही, मधीच बोलायला लागला. तू काय मला दशरथ पुत्र राम समजायलीस काय? दुसऱ्याच्या दारात 6 महिने राहिलेली बाई नांदू आहे. किती अपमान आहे रामाचा मोठा. आणि ही गोष्ट रामाच्या कानावर गेली. शेवटी माणूस आहे ना, कसलं बी असलं तरी ही गोष्ट सहन होती का माणसाला? हा, बायको बद्दल बोललेलं सहन होतंय का? माणूस काय बी सहन करेल, बायको बद्दलच सहन करीत नाही. रामाला वाईट वाटलं, रामानं सांगितलं सीते घरातून बाहेर, मला ही अपमानास्पद वागणूक समाजाकडून जमणार नाही. ऐकायलात ना लक्ष देऊन. त्यावेळेला सीतेनं सांगितलं माझी परीक्षा घ्या. म्हणले चिलर परीक्षेवर जजमेंट लागत नाही. मग अग्नी परीक्षा कशी माहिती का? अग्नी पेटवायचा आणि त्याच्यात सीतेनं उभा राहायचं आणि मग हात जोडायचे आणि म्हणायचे हे अग्नी देवता, माझ्या मनपटलावर, मी मनपटलावर शब्द वापरलाय, तोंडात आणि डोळ्यासमोर नाही, माझ्या मनात जरी राम सोडून दुसऱ्या परपुरुषाचं चित्र बी उभा राहिला असेल तर मला जाळून भस्म कर. ढंढण ढंढण अग्नी पेटला आणि सीतेच्या साडीच्या पदराचा ती खालचा गोंडा बी जळला नाही. शहाजशास तशी साबूची. कळायला लागले का नाही? आता जर अग्नी परीक्षा ठुली, अरे पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. किल्लारी गुरुजी नियम असा आहे, पतिव्रता स्त्रीनं एवढं बी म्हणायचं नाही काय सुंदर दिसते तू साठे महाराज, संपला विषय, पातिव्रत्य संपलं. पतीशिवाय दुसऱ्या कुणाची स्तुती बी करायची नाही, तिला पतिव्रता म्हणतात. हा, कौतुक ठीक आहे, स्तुती नाही. हा, छान वाजवतात, छान कीर्तन करतात, ही परिभाषा वेगळी आहे, याच्यातला भाव वेगळा आहे. किती मस्त आहे तो, याच्यातला भाव वेगळा आहे. भाव जरी शब्दातला बदलला ना भाव, तरी मी पातिव्रत्य भ्रष्ट झालं महाराज. आणि सर्व भावे पती ध्यानी मनी, मनात बी पती ध्यानात बी पती. काय जगानं सोडलं का रामाला? बोला. हा, सोडलं का रामाला? रामाला सोडलं. कृष्णाला सोडलं का? चोर आहे म्हणायचे, चोर आहे, व्याभिचारी आहे, काय व्याभिचारी. सोडलं का कुणाला? कुणाला सुट्टी दिली नाही महाराज. त्याच्यामुळं जग आपल्याला कधीच सुट्टी देणार नाही. आपलं जगासोबत आहे, पण संतांचं मधल्यामध्ये मनासोबत. आंतरबाह्य जग आणि मन. आणि आता हे बघा, अण्णा इकडे बघा, छत्रपती महाराज इकडे बघा, गुरुजी इकडे बघा. बोलू मग हे बघा, ही गुरुजी कसं आहे, बाहेरचं माणूस खाकरून खोकरून मी असं आहे, मी तसं आहे, मी असं करू शकतो, असं करून वजन टाकून का व्हायना माणूस मिटवा मिटवी करते. मधून मी घाबरलेला असलं तरी मधून खकरायचा नाद आहे ना काही माणसाला, असं करायचा नाद आहे ना, वजन पडावं म्हणून. काय अण्णा, गणगणितच काही माणसं असतात कायमस्वरूपी, काय असते काय नाही की, बरोबर आहे का नाही? असं काही काहीला नाद असते का गुरुजी? मग ती बाहेरच्या जगासोबत कसं बी जमते, पण मधल्या मध्ये जी असते ना ती म्हणजे गप बसू देत नाही माणसाला. चालूच राहणार, काय ना काय पडलं तरी बी मधून टुचितच राहते ती. कसं असं कसं हे. बरं काही कुठाने अशी ती कुणाला सांगता येत नाही. काही कुठाने असे येतं जीवनात कुणाच्या बी, कुणाला सांगता येत नाही महाराज. मधल्यामध्ये माणूस मनाला खातया.
माणूस म्हणते ना काय सांगावं आता तुला, मी भाकरीला खातोय आणि भाकर मला खाती, मधल्यामध्ये गोळ चालू आहे समजावं. ध्यानात बसायला लागलंय का नाही? मधल्यामध्ये माणसं मनाला काय होते खातेत, मनाला खाणं म्हणजे मधल्यामध्ये चिजमेंट चालू. बरं ही मनासोबतचे असं गोंधळ आहे महाराज, ही एवढं वाईट आहे. ह्याला चांगल्या गोष्टी जमत नाही कुणाला. हा ज्ञानोबराचे शब्द आहेत ना, हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. हिताला जेवढं बी चांगले ती ह्या जातीला जमत नाही. माणूस बॉस आहे. माणूस कसलाय? मन इंद्रियाचा राजा. राजा माणूस आहे, पण जेवढी बी मोठे आहेत तेवढ्याली बारीक नाद आहे. बघा तुम्ही गावातली पैशावाले, कलेनं मोठी, कीर्तनकार मोठी, नाद बारीक. माणसं मोठे, नाद बारीक. नाद काही माणसाशी श्रीमंत, सगळ्या गावाची आल्याशी वर्गणी देणार नाही. मागायला बी गेलं, फलाण्याने दिली त्याची आली, ह्याचं कसं आहे अशी तू चित्र राहणार. लक्ष द्यायला लागले का नाही? हां मासली बायकाचा मार खात असते, लक्ष द्यायला लागले का नाही? हां लय बेकार धंदा आहे ना ते, लय बेकार. आमचे इंगळे महाराज सांगायचे म्हणले, एक माणूस हातात बेल न घेतलं आणि पोलीस स्टेशनलाच गेला डायरेक्ट. इंगळे महाराज पॅटर्न हातात बेल न घेऊन पोलीस स्टेशनला गेला. साहेब हत्यार जप्त करा, हत्यार जप्त करा. म्हणले का? एका बाईनं फेकून मारलं मला. अरे म्हणले मग त्या बाईला समजून सांग ना. ऐकतच नाही. अरे म्हणले तिच्या नवऱ्याला सांग. मीच नवरा आहे म्हणला. काय लक्षात आलं का बोलणं? इंगळे महाराज पॅटर्न असायचं, म्हणजे आगळं वेगळंच असायचं ती एक. लक्षात आलं का? इंगळे महाराज म्हणले एका माणसाची बायको मिली म्हणली, आणि मग ती माणसं खंदेकरी शिकाळ्यावाला पुढं ती हातात धरून, आणि तेवढ्या अंत्ययात्रेत कुत्रं सजविलेलं होतं, आणि कुत्र्यावर झुल टाकलेली, गुलाल टाकलेला, आणि कुत्र्याला चालवलेलं. एक माणूस म्हणला ती कुत्र्याची काय जजमेंट आहे? गप म्हणले तुला माहीत नाही काय झालंय म्हणला. हे कुत्रं चावून त्याची बायको मेलेली म्हणला. त्याच्यामुळे आनंदाच्या भरात कुत्र संगच घेतले. ती एक जण काय म्हणला माझी पुढच्या माणसाला हे कुत्र मिळेल का आपल्याला? ती पुढचा काय म्हणला, आम्ही 1.5 तास झालं नंबर लावून उभे. इंगळे महाराज म्हणजे ती एक वेगळी जादू होती. लक्षात आलं का नाही सांगा? आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आता बघा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. मनाला चांगलं जमत नाही, मन नेहमी वाईटाच्या नादी लागतंय. बरोबर? बरोबर आहे. पण मन तुम्ही समजतात तेवढं बी वाईट नाही. नाद बेकार आहे, नाद बेकार. माणसं वाईट नसते, तो नाद वाईट असते. माणसं कोणची वाईट आहे सांग? माणसं म्हणजे हे बघा, आदमी अच्छा है, समय गलत है. माणूस चांगलाच असतो, वाईट वेळ असते, पण वाईट वेळ नाद बेकार असल्यामुळे येते, बाकी काय. माणसं म्हणतात नाही यार त्याच्यावर टाईम आलाय मिटवा. नाद बारीक असतो ना, ही नाद भवते, बाकी काय नाही. आमचे गुरुजी हमेशा सांगतात आंगलं टेटे मग माणसं म्हणजे गरीब आहे, गरीब. अरे गाय तोंडी तर लई बेकार असतात महाराज. गाय तोंडी जे असतात ना, माझं काही नाही. बारीक नाद असतोय, मधल्यामध्ये काड्या करीत असते ती. लक्ष द्यायला लागले. आता काही बायात महाराज अशा सनकाडीच बायात, अशाच बायात महाराज, अशा उद्बत्ती छाप बायात. आपण बाया नवऱ्याला हाय लागले आणि तो वाळून गेलेत माणसं. 80 किलो 35 किलो आलेत नुसत्या डोळ्या वाटून. अशा बघण्याबरोबर बाई सनकाडीचे अशीच काय. काही माणसं आली ती काय असते, ती जजमेंटच वेगळी असते. काही माणसं ही मन तसे, मन वाईट नाही, मन चांगलंच आहे. मन कसं आहे? चांगलंच आहे. फक्त वाईट एक आहे, कोणतं माहिती का? ह्याला नाद बेकार आहे. ह्याला नाद, ह्याची बैठक चांगली नाही. ह्याची माणसं म्हणजे माणूस लय चांगला होता, संगतीनं बिघडला. बैठक चांगली पाहिजे. आपण नेहमी त्या क्षेत्रातल्या बैठकीत बसणं गरजेचं. लक्षात आलं का नाही? हा आपल्या क्षेत्रातली बैठक बसली, आपली समजा बैठक बसली, आपली 4 तास बैठक झाली, 3 तास आपण दुसरंच काही बोलू, पण तासभर तरी आपल्या क्षेत्रावर बोलतो. लक्षात आलं का? आपल्या क्षेत्रात. त्याच्यामुळं बरं आता पेतडात जाऊन बसले हो, ती आपल्याला विचारते तू डुलकी लय वाजवती काय, कसं करायचं सांगा, कसं करायचं सांगा. पण माणूस म्हणतोय ना, मी म्हणाय गेलो आरती डुलकी नाही ती लगेच त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही. हो बरोबर आहे, असं होतंय का नाही सांग.
त्याच्यामुळं बैठक आपली कुणामध्ये ही महत्वाची. आपण चांगल्यात बसलं पाहिजे, उठ बस चांगल्यात पाहिजे. लक्ष द्यायला लागले का? हा, काही माणसं म्हणतात मी उगाच संघ गेलतो, काय नाही थम्सअप गेलतात कशाला पण संघ. लक्ष द्यायला आपली बैठक कुणात आहे हे महत्वाचं आहे. मनाची बैठक चुकायली, मन इंद्रियाच्या संगतीत आहे. आणि कसे बॉडीत माणसं कशी ही महत्वाचं. बॉडी आता हे भिशी असती ना, भिशी छोटी भिशी आपली ही तिकडे असते का, परकर आहे का ती? माणसं म्हणते ते, अरे ती माणसं चांगले घ्या बरं का, माणसं चांगले घ्या बरं का. आता भिशीच्या ग्रुपला जर माणसं चांगले लागत असतील तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ह्याची बॉडी करायची म्हणले, ह्याचा बॉस बी तसंच पाहिजे ना. सगळं अवलंबून कुणावर असते अक्षय? बॉसवर अवलंबून. बरं माणूस भरणा कुणाकडे बघून भरतय? बॉसकडे बघून भरतय ना, बरोबर आहे का नाही? बॉस हलता येतो ना टाइम पडल्यावर. लक्षात यायला लागले का नाही? कळायला लागलं का नाही सांगा? हे असंच आहे. ही बॉस चांगला आहे, बॉस एवढा बी वाईट नाही, पण ही बिशीतले मेंबर नालायक आहे. त्याच्यामुळं घोळ व्हाय. आणि ही मेंबर नालायक मिळाली की चांगल्याचं मरण येऊन जाते. ह्याच्या मामावनी लक्ष द्यायला लागलंय का नाही? चांगल्याचं मरण येतंय का नाही सांगा? हा चांगल्याचं ही नालायक मिळत येत ना कोण? मेंबर. हा मेंबर चांगले असले तर माणूस म्हणते यार कोण कोण आहे रे बिशीत? ही एक आहे ती, हा मग मला नग म्हणते का नाही माणूस? सरळ सरळ म्हणते का नाही सांगा? ह्याच्यात काय, ह्याच्यात कसं आहे बघा, ह्याच्यात गोंधळ असा आहे, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ह्यांना नाद बेकार आहे ना. इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवश्यकी पाहती, ज्ञानोबराचे शब्द. ज्ञानोबरा म्हणजे इंद्रिय बैल आहेत, बैल आणि दा म्हणणार मन. आणि मग कसं आहे, बैल एका दिवशी जिकडं वळते तिकडे बी ही वळत आहे, असलं होतंय. जसं वळत सांगा यार नग आज साठी मला 7 दिवस आहेत की रे, जाऊ दे नग कीर्तनाला. नग म्हणलं की झालं. हां निघालो, बॉस बी त्याच्या मागत निघाला लगे. हां चला. पण कसं आहे ना, एक वाक्य मला एका जणानं सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं ते बी सांगतो नंतर, पण एवढं वाक्य आवडलं होतं मला. एक माणूस म्हणला कसं आहे महाराज, कुठली बी गोष्ट मनाच्या विरुद्ध चालायची, वाटूळ होत नाही. हो वाक्य भाऊ म्हणजे मनाच्या विरुद्ध चालायचं एखाद्या बाबतीत. आता एकादशीच्या दिवशी वडापाव खाऊ वाटणार, विरुद्ध चालायचं, परमार्थ होऊन जातो. लक्षात यायला लागले का नाही? ही असला धंदा आहे. आणि ही काय, ही मेंबर एवढे बेकार आहेत, ही बॉसला बी बसविते, हे बसविते. लक्षात यायला लागले का नाही? बॉसला बी बसविते एका दिवशी. लयच बेकार आहेत नाही महाराज. आणि त्याच्यामुळं मन चलबिचल होते. असं म्हणतात ना, एक मन म्हणतंय जावा आणि एक मन म्हणतंय नाही. मन कुठं 2 असतात का? धरसोड करते बाकी काय. लक्षात आलं? मग आता कसं आहे, ही मन वाईट ह्याच्यामुळं बिघडायला लागली. कसं असतं इकडं बघा, एक तर मोठ्या बरोबर खटकू नये. मोठ्या बरोबर काय होऊ नये? खटकू नये, भांडणच होऊ नये, करायचंच नाही. दुनियादारी तिकडे काही असो. शिवानंद महाराज ह्या अण्णाकडून शिकून घ्या, ही बी गुण घ्या, तेवढाच नाही. हान का हाय आणि वाजून असलं बस बस बोलायचं नाही कोणाला. लक्षात यायला लागले का नाही? सगळे गुण हे घ्यायचे. अण्णाकडून चित्रगुण हे असली गुण. इकडं बघ, खाली पण बघायला लागला, इकडं बघ. हा अण्णाकडून हे गुण घ्यायचे महाराज. कोणते गुरुजी माहिती का? खाई बी एखादा महाराज म्हणला ना, माईक थोडं बाजूला, ती हातभर बाजूला ठेवणार. बाबा ठीक आहे का? का करायचं आपल्याला? काय घेणं देणं सांगा बरं. आणि आता कसं असतंय, भरत महाराजांनी फार लय वाजवलं म्हणजेच त्यांचं वजन असते असं काही नाही. भरत पठाडे नावातच वजन आहे, काय त्याच्यात नसं काही वाजवावंच असं काही नसतंय. लक्ष द्यायला लागले का? आता इकडे बघा, माझ्या मोठ्याबरोबर खटकूच द्यायचं नाही. दुनियादारी मामा काही हो, जेवढं होईन तेवढं कसं घ्यायचं, लावून घ्यायचं, नम्रतेने घ्यायचं. वा जाऊ द्या द्या सोडून नाही वा. आणि लयच मोठा अंगावर आला तरी बी साईड द्यायची. त्याला आमच्या इकडं बीड जिल्ह्यात रानडुकराची मुसांड म्हणते. रानडुकर माहिती का तुम्हाला? रानडुकराची मुसांड असती. हां त्या जातीला कंपनीतूनच रिव्हर्स गिअरची सिस्टीम नाही. बरोबर आहे का? रिव्हर्स नाही. मग आपल्या अंगावरती मुसांड आली मोठ्याची, की अशी साईड दिली, कुठं तरी जाऊन धडकती, आपल्यावर धडकू द्यायची. कळायला लागले का बोलणं? हा आता बघा, माणसं खुजले बरं का, आताची माणसं खुजले. डुकर
डुकरायचं मांजरायचं सांगितल्याशिवाय खुलत नाहीत माणसं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? असलं तर काय करणार? बघा इकडे लक्ष द्या. हरी आपला मुद्दा एवढाच आहे, खटकू द्यायचं नाही मोठ्या बरोबर. आणि योगानं जर मोठ्या बरोबर खटकलं, आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, जर मोठ्या बरोबर रवी गुरुजी खटकलं तर झोप विसरायची. बघा, जेवण विसरायचं, भले बायको विसरायची, लेकर बाळ विसरायची. पहिली गोष्ट तर खटकूच द्यायचं नाही. ही मुद्द्यावर ठाम राहा. ज्ञानोबराचे शब्द, समर्थेशी वैर जया पडले हाड खाईल. समर्थ म्हणजे मोठा, हाड वैर जरी असलं तरी साईड द्यायची. आणि जर का अंगावच आला, फिरून अंगावच यायला, तसं तर गंगेश्वर भाऊ साईटच देत चालायचं. ह्याच्यावर 99.99% ठाम राहा. कशावर? साईड देण्यावर 99%. आणि पुढे वरी 99 ह्याच्यावर ठाम राहा. कशावर? साईड देत चालायचं. चालत राहते, होत असते. काय म्हणजे चला हे जाऊ द्या, चला रे, होत असते. चला काय या आपण काय करतो, बारीक गोष्टीला पाणी लावीत बसतो, त्याच्यामुळे वाढत चालते. छोट्या छोट्या गोष्टीला पाणी लावीत बसायचं नसते. ते काय आता अर्णाचं माझं असं समजा एखाद्या वेळेस आता माईक मिळते गुरु, आतील चालतच नसेल तर त्याच्या नादी लागून उपयोग नाही ना. हा छान आहे, छान आहे म्हणून आपली सेवा करायची निघून जाईल. हा त्याला सांगितल्यावर कळत असेल तर वा, मग त्याला सांगण्यात बी मजा आहे ना. बरोबर आहे का नाही? बरं ती गुरकत असेल तर त्याला सांगून तरी काय उपयोग आहे? हा त्याला जर आपली भाषाच कळत नसेल माईकवाल्या तर आपण सांगून बी उपयोग नाही. साजरं करीत चालायचं. काय करायचं? साजरं करायचं. छान आहे, मस्त आहे म्हणायचं, चांगलं आहे. 99% 99 ह्याच्यावर ठाम राहायचं. चलत राहते, होत असते, काय नसते. एवढं काय चिल्लर गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे, चलायचं सोडून द्यायची. लक्षात आलं का नाही? सोप्या सोप्या गोष्टीत म्हणून चलत राहायचं. आता मुद्द्याकडे लक्ष द्या. एका पॉईंटवर जर का बाबा रिवर्स घेऊ जर गाडी अंगावच यायला लागली, तिकडे झोप विसरायची, जेवण विसरायचं, काय बी विसरायचं, हत्यार विसरायचं नाही. काय विसरायचं नाही? सगळं आपल्या अंगावर आल्यावर आपण भेट असते. हा तुम्हाला सांगतो, कसला बी सुपाऱ्या घेणारा असू द्या बरं मग आपल्या, आणि ज्याला त्याला कळालं सुपारी घेतली ती अडकिता घेऊन फिरत. आव हा टाका. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, देवी मंत्र हरिनामाचे देवी मंत्र हरिनामाचे देवी मंत्र हरिनामाचे ये मुळा गोत्रवंती ये वर्जिले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ये मी कुळगोत्र वर्जी. सुपारी यमानं घेतलेली आपण. मग हत्यार असल्यावर अव सहस्त्र नामाचे हत्यार. नामाचं हत्यार जर असेल तर तुका म्हणे काळा हना हना तोंडावरी आणि भाता भरा हरी रामबाणी. हत्यार विसरायचंच नाही. असं म्हणायचं नाही हे झोपायला चालू हत्यार कुठे, हत्यार उश्याला, हत्यार संगत, झोपीत संगत, जागृतीत संगत, कवा बी हत्यार संगत ठेवायचं. गोविंद आसनी गोविंद शयनी हत्यार संगत. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद
हत्यार कशाचं? सहस्त्रनामाचे हत्यार ना, नामाचं हत्यार सोबतच ठेवायचं. लक्षात आलं का नाही? मग कव्हा बी सोबतच ठेवायचं. त्याला काही असं नाही की असं सोबत ठेवावं लागतंय. मामा द्या दराडे बा कमाई द्या, दराडे बा मराडा कमाई द्या, दराडे महाराज द्या. उगा असावं म्हणून आपलं आम्ही बी होतो कीर्तनात, बाकी काय नाही. बाकी काय हा सरळ सरळ की द्या द्या द्या. हत्यार उगा संगत असलं म्हणजे बरं राहतंय. बरोबर आहे का नाही? सरळ सरळ आहे की माणूस झोपीत असू द्या, जागेपणी असू द्या, कुठं बी असू द्या आणि काही बी असू द्या, महाराज हत्यार कायम सोबत. गोविंदासनी गोविंद शयनी. आणि कसं आहे, गोविंद त्या मनी बैसलाशे. सरळ सरळ आहे काय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग नाना पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग दराडे महाराज पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. हत्यार हत्यार संगत ठेवायचं, हत्यार विसरायचं नाही. ऐका, गोविंदासनी गोविंद शयनी. आता पुढचं ऐका, गोविंद त्या मनी बैसलासे. आता एक मिनिट लक्ष द्या. आता इकडे बघा कसं आहे, काही माणसाली नाद आहे. कंपनीमध्ये कामाला असली चपराशाला हाणतील, संस्थेत शिकायला असले की ती पोरं सांभाळणाऱ्याला हाणतील. काही नसते घंटी वाजवणारा नादील. हाणायचं आहे तर डायरेक्ट बॉस हाणायचा, हाणायचा आहे तर कोण हाणायचा, डायरेक्ट मुकदम हाणायचा. कोयते बीते हाणीत बसायचं नाही, चिलरच्या नादी लागायचं नाही, नादीच लागायचं नाही महाराज पहिली गोष्ट. आणि वैर केलं तर मग वैर अशा संग करायचं की त्या वैरातून बी इज्जत वाढली पाहिजे. चिल्लरच्या नादी लागत बसायचं नाही. नाही तर शूर्पणखा म्हणली होती, दादा जाऊन ते माझं नाकन ते कापलंय त्यानं लक्ष्मणानं. असं आहे का म्हणला, जातो आता त्याची मोटरसायकल घेऊन येतो म्हणला. शूर्पणखा म्हणली मोटरसायकल, बरोबर मोटरसायकलच्या चपला थांबतो म्हणले. शूर्पणखा म्हणली, येडायस कर तू, रावण आहेस ना, चिल्लरच्या नादीला आणायची तर बायको आणतेची. कळायला लागलंय का? वैर करायचंय तर असं करायचं, रामापेक्षा रावण जास्त सांगावं लागतो रामायण. कळायला लागले का? हाणायचं आहे तर बॉस हाणायचं. आपला हत्यार कोणतं आहे? आपलं हत्यार हरिनाम. नाम आपलं हत्यार आहे. आणि सहस्त्रनामाचे हत्यार. आणि ही बिगडा बिगडी करणारा बॉस कोण आहे? बॉस कोण आहे? मन. बॉस कोण आहे? मन. मग हाणायचं आहे तर
हत्यार घ्यायचं बॉस छानायचं डायरेक्ट बॉस छानला गोविंद त्या मनी बैसला डायरेक्ट बॉस हाणला आणि मग हाणल्यावर मिटलं हाणल्याशिवाय मिटत नाही एकदा चेचावं लागते तेव्हा मिटत असते लक्षात यायला लागले का नाही चेचले की जागेवर येत असते एकदा चेच लई येड्यावर करायला एकदा हाणायचे एकदा चेचले जागेवर येणार चेचावं लागते एकदा हाता घालून का माणसं म्हणते हिचं दोनदा झालंय तीनदा झालंय हिला गुडी गुडीनं सांगून कळलं गेलं माणूस म्हणते जाऊ द्यावा नवीन आहे मग ती मित्र एखादा असला आर कशाचं नवीन काय जण एकदा हाता घालून काढी अड्या आणि एकदा चेच एकदा माणसाला अशी हवा भरून दिली की माणूस जातय ना असं फुगत आहे का नाही सांग फुगत आहे का नाही हा असं करतो तसं करतो बघतो ही करतो ती करतो कसं बॉस आणला की मिटतंय सगळं मग गोविंद त्या मनी बैसला अशी जागेवर आलं वातावरणच थांबलं कसं आहे दारू एकदा पिलं की गावात बोबाटा पेताडे म्हणून एकदाच पिऊ देते ना वर्षात एकदाच पिलं बोबाटा झाला कोणही पेताडे आणि सोडली म्हणून कळायला 2-3 वर्ष तरी सहज लागते त्यानं सोडून बी दिली तरी त्याचा विश्वास नाही नालाय काही ते त्याचा दिवसात चांगले थोड्या वेळ बघा नादातली माणसं हसत आहेत की बाकी का लक्ष द्यायला लागले का नाही बरं ती काय साथीदार नीट नाहीत ना आता हे वातावरण बघितलं असं ना अधिक मास सप्ताह असं वातावरण गुरुजी बघितलं तर गायक वादक आता आमच्या नेहमी ना आता माझ्या कथा चालू असतात ना अशी वातावरण माणसं लगे माळी घेऊन येणार माड आहे का माड हा माड आहे बरोबर आहे बाकी काय नाही माळ तेन बरोबर आहे का नाही माडी इकडे आहेत ना धुड्याहून आणल्या लक्षात आलं का नाही धुडे माळ आणि मग लगेच माळ घालणार घेणार महाराज आपल्याला माळ घालायची वातावरण पॉझिटिव्ह असते नसतं माळ घालणं आणि मग पावसाळा आला की मग सर्दी खोकला लागला लगे मित्र म्हणणार नसते रे आपल्याला असलं जमत हे आपल्याला असलं जमते काय आपल्याला हे असल्यानं जमत नसते रे आपलं एक सर्दी हे ते माणसाचं जागेवर येत नाही असल्यानं वातावरण चेंज झालं का नाही कळायला लागलंय का नाही हे वातावरण चेंज करते मग मिटलंय ही कळावं लागेल ना मिटलंय हे कळावं लागेल हे बघा ना प्लॉटिंग टाकली समजा मग प्लॉटिंग टाकल्याच्या नंतर आता सिटी शेअरला कसे करू तुम्ही आता पुण्यात राहणारी माणसं सिटी शेअरचं कसं आहे आपल्याकडे प्लॉट घेतला काय नाही माहीत बी नसते प्लॉट इकल्यावर कळालं मला अण्णाकडे 9 प्लॉट रस्त्याला होते म्हणून इकल्यावर तोवर माहीत नव्हतं म्हणजे लोक मेळ लागू देत नाही आपल्या लोकाला कसे जाकरीत ठेवायचा नाद आहे कुणाला म्हणू नको कुणाला म्हणू नको बोबाटा साऱ्या गावात असतोय पण त्या दोघाला माहिती आहे कुणाला म्हणू नको कुणाला म्हणू नको आता बघा मग कसे सिटी शेअरला कसे प्लॉट घेतला की नेमका कुणाचा आहे आता गुरुजी तुम्ही आळंदी दोघं बी राहतात कुणाचा आहे हे कळण्यासाठी तिथं काय करावं लागतो बोर्ड लावावा लागतो का नाही सांगा बोर्ड लावतेत ना ही हे बघा सदरील जागा विक्री आहे असा पहिला बोर्ड असतो बरोबर सदरील जागा विक्री आहे असा काय असतो बोर्ड मग ती जागा विकलेली ही बोर्ड दुसरा नाही लावल्यावर कळणार नाही मग ती लिहायचं भरत ज्योतिराम पठाडे यांना ही जागा विकलेली यांच्या ही जागा सदरील जागा भरत पठाडे यांच्या मालकीची आहे असं काय लावावं लागतो बोर्ड मनासोबत आमचं भांडण होतं ती मिटलंय पण आता ही लोकाला मिटलंय मग कळून देण्यासाठी बोर्ड कागदपत्र
जे तळी काळ दया बेने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद सारखं काही वाटा नाही बघा. पण वाटायले महाराज वाटायलंय का असं काहीच वाटा नाही. पण 11 वाजले आता जवळजवळ 5-7 मिनटं कमी आहेत. नाही तर 11 जवळजवळ. पण काही कुठं झोपीचा वानवाळा हा वेगळंच आहे म्हणायले. लक्षात यायला लागलंय का नाही. बोर्ड काय लावावं लागन कसे बोर्ड तर लावावं लागेल ना. ऊर्ध्व पुंड्र भाळ याला बोर्ड म्हणते. आणि क्लॅरिटी कागदपत्राची झाल्याशिवाय आपल्या नावचं होत नाही. त्याच्यासाठी कंठी शोभे माळ. गळ्यात काय काही माणसं म्हणते आम्ही खात नाहीत बरं का पण माळ नाही. त्याला मोकार कुत्रे म्हणायचं. मोकार कुत्रेच पण मोकार कुत्रे काय असते. पाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो. पट्टा बघितला माणसं म्हणतात हे पाटलाचं आहे बरं का. पाटलाचं कुत्र हे आणि पट्टा गळ्यात काहीच नाही. मोकार दिसायला गावातलं. कुणाच्या बी दारात भाकरीसाठी हायच. कुणाच्या बी दारात भाकरीसाठी जायचं नाही. एक जणाच्या नावाचं पंढरपूरच्या मालकाची माळ घालायची आपलं मंगळसूत्र अडकायचं. आम्ही त्याचे म्हणतो. संपला विषय. पुन्हा काही विषयच नाही काय. लक्षात आलं का नाही. आम्ही त्याचे म्हणायचं विषय सोडून द्यायचा. मग खातच नाही तर माळ काय काय व्हायला लागली माळ नेमकी. आणि आपल्याला ती शिकाय ना बोर्ड आहे ना आपला. असं कसं आम्ही विष्णुदास आहेत आम्ही वैष्णव आहेत त्याचा शिकाय. कंठी शोभे माळ कापीजे कळकाळ दया भेने. बाकीची माणसं अतिक्रमणवाली माणसं तुमच्या नावाचा बोर्ड बघितले होती तर येत नाहीत ना. येतात का अतिक्रमणवाले. कसले बी ती माणसं जागा धरणारे असं ही इकलेली दिसायला लागली. लक्ष द्यायला लागलंय का नाही. कसली दिसायली इकलेली दिसायली. आपल्याकडं नुसतं काळानं बघितलं तरी म्हणला हा यम म्हणला पाहिजे. नाही नाही हे आपलं गिरायक नाही दुसरे. हा एक गोष्ट सांगू काय 5 मिनिटांना. तू आठवली मग कसे पोटात आले होटात ठेवू नाही माणसानं. उग कसे सांगू का तेवढं होय. हा सांगू का होय काय मला विचारलेलं बरं राहतंय. बाकी काय बघा इकडे लक्ष द्या. आता माझ्या काय झालं ते हा इकडे बघा लक्ष द्या. आमचं काही नाही ना. हा मग चाललेलं आपलंच असते पण तुमचं काही नाही म्हणायची पद्धत असते. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा. असं द्या काय तुम्ही कीर्तनाक लक्ष द्या. ही झालं किंवा ना ती आता कशी ते ह्याचे डॉक्टर होण्याची पेपर काहीतरी झालेत ना. आता नेटचे पेपर फुटलेत ना. ही तसं काय झालं ती यमानं यादीच तयार केली ना. काही माणसं म्हणले सुकणीतली काही माणसं घेऊन यायचे अशी यादी दिली. कुणी यमानं म्हणले एवढी माणसं घेऊन या. रात मग यमदूत म्हणले सकाळी जावं का. हो म्हणले झोपले झोपू द्या आता सकाळी झोपीतच घेऊन या. माणसाशी हलवाय गेले. मग ती काय झालं रात पेपर फुटला गेला. कोणतरी कुलकर्णी आपले हे ते काय 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 ते लक्षात आलं का नाही. कुणीतरी घोळ घातला आणि ती रातोरात पेपर काय झाला फुटला गेला. आणि ज्यांचे नावं यादीला होते त्यांना पहाटे 4ला यम 8ला येणार होता ना यमदूत. 4ला तर बातमी कळाली ना काय आपली नावं यादीला आले. म्हणले अवघड झालं आता. जी टेम्पो भरला पंढरपूरला. पंढरपूरला गेले. उड्या काय हाणायलेत नाचायलेत काय ज्ञानबा तुकाराम काय म्हणालेत. चंद्रभागेत काय बुडायला लागलेत. कानं काय धरायलेत. असे काय करायलेत. असं काय करायला लागलेत. ही जास्त असे हाणून घेणार उड्या हाणणारी माणसं पंढरपुरात दिसले समजायचं लई पापिष्ट माणसं दिसायला लागले. ती लक्षात द्यायला लागले का ते पाप. कारण ती मन बोलत आहे ना. इथं तरी उड्या हाण इथं तरी उड्या हाण इथं काशी करनीत इथं काशी करनीत. मन उड्या हाणताय ना मधून. लक्षात यायला लागले का. सामान्य माणसं हात जोडायला निघते. बरोबर आहे का नाही.
उड्या हाणणार. मी निष्ठी माणसं बघत होतो उड्या कोण कोण आणते. एकदा गावातला टेम्पू न्याला म्या चांगला भजन्या उड्या आणत होता. अरे म्हणलं अवघडच आहे. असे धरतेत असे धरतेत. आणि मग मला कळालं ही बहिणीला याजानं पैसे देतोय म्हणून. ही नंतर कळालं मला उड्या का आणत होता म्हणून. लक्षात आलं की नाही. इकडं बघा लक्ष द्या माझ्याकडं. पेपर फुटल्यासारखं माणसं पंढरपूरला यमदूत सुकणी म्हणले कुठं गेले हे माणसं यादीत. म्हणले हे फलाने म्हणले हे डायरेक्ट पंढरपूरला गेले. यमदूत इथून गाडी धरणं तीच पंढरपूरला आल्याबरोबर ताई बाबा ही म्हणली आली राव इथं आले. तीच नामदेवरायची दिंडी आली होती घुसली दिंडी. नामदेवराय म्हणले वाचवा वा म्हणले काय झालं. यादीला नाव आलं यमदूत इथं आले. दिंडीत व्हा म्हणले तुम्ही माळा घाला. 2-2 घालतो राव म्हणले 2-2 घालतो. मध्ये व्हा घातले ना मधी मार. दिंडीत काय नाचायला लागले. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा टाळत असे हाणायला लागले. अगा माय 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 तशी खंदानी भजनीत अशी दिसायला लागली. लक्ष द्यायला टाळण 3 वाजविणं काही माणसं आवलंय आणतात ना महाराज नंबर 1चा. लक्ष द्यायला की नाही सांगा. अशी वजनात चालायला लागले. 3 यमदूत यमाकडं म्हणले ती सुकणीचे माणसं नाही म्हणजे ती पंढरपूरला गेले. अरे तुम्ही जायचं ना. गेलतो ना आम्ही येडेत काय आम्ही गेलतो. आम्हाला मग काय दिंडीत घुसलीत. आम्हाला मग दिंडीत कसं जायचं कसं तुमचाच नियम आहे. तुम्ही सांगितले ना म्हणले काय यमधर्म सांगित होता तुम्हा नाही ते सत्ता जेते होय हरिकथा सदा घोषणा माझा. माघारी आलोत म्हणले विचारायला काय करायचं. अरे म्हणले दिंडीत घुसान जाऊन आणा. म्हणजे तू तुमचे आदेश असले आल्याबरोबर तर नामदेवराय म्हणले आले रे आले म्हणजे आता गोष्टी आहेत दिंडीत वाचवा वाचवा वाचवा. नामदेवराय हे सगळे महाग दाबले पुढे गेले आणि पुढे जाऊन सांगितलं महारारी महागारी म्हणले जी गेले महाराज ही पळाले अजून आले नाही. यमदूत यमाने विचारणार काय झालं काय दूत सांगत शे यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून तसे यमा दिंडी पुढे चाले नामा. आता शब्द ऐका तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून झुंजारते एक विष्णुदास. कापिजे कळी काळ तया भेनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. ग्रामस्थ मंडळ सुकणी गावातील तरुण मंडळी मला असं वाटतं आज एवढा प्रतिसाद आपण दिला. अजून 7-5 दिवस आपल्याला असाच प्रतिसाद द्यायचा आहे आणि गावकरी मंडळींनी या सप्ताहाला सहकार्य करायचं आहे. गट-तट सगळं बाजूला सोडून एका धर्ममंडपाखाली आपण हा अधिक मासाच्या पर्वकाळावर सप्ताह करतो. तर सप्ताह करणाऱ्या सगळ्याला आपण सहकार्य करणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. आपण सर्वांनी एकत्रित या. सगळ्यांनी भांडणं लागल्याच्या नंतर मुस्लिम धर्मातले लोक सगळे जरी एका जागेवर येत असतील तर आपल्याला सप्ताह करायचा म्हणल्यावर सगळं बाजूला सोडून एकत्रित या. एवढाली माणसं इथं येतात यांचा आनंद घ्या. आणि ही आपल्याला विनंती. उद्या प्रसिद्ध कीर्तनकार आमचे सोपान महाराज सानप शास्त्री यांचं कीर्तन आहे. परवा कीर्तन केसरी पदवी महाराष्ट्रात फक्त एकाच माणसाला आहे. त्यांचं नाव अक्रूर महाराज साखरे. त्यांचं कीर्तन आहे. नंतर बोराटे महाराज आहेत तांबे महाराज आहेत. अजून मध्ये 1-2 आहेत कोणतरी कविराज महाराज जाहोरे ती गाडी घोंगराची ऐकतात का ती आहेत. पुन्हा म्हणजे काय साधं आहे का काय महाराज. ही सगळी माणसं दिग्गज मंडळी इथं 5-7 दिवस हजर आहेत. एवढे कीर्तनकार एका जागेवर आणायचे म्हणल्यावर पहिली गोष्ट पैशानं ही माणसं एका जागेवर येतच नाही. लक्षात आलं का नाही. मग एवढे माणसं आमच्या तरुण मंडळीच्या प्रेमाखातर जरी एका जागेवर येत असतील तर आपण सगळ्यांनी एक या आणि एक येऊन या सप्ताहाला सहकार्य करा. कथेला तर आज जवळजवळ मंडप सगळा भरला होता.
फक्त पुरुष मंडळीची संख्या कमी, तर त्याच्याबद्दल तक्रार बी नाही. दिवसभर माणसांना कामं असतात, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही संध्याकाळी तरी कीर्तनाला हजर राहा. कथेला माता भगिनीची संख्या भरपूर आहे आणि आपण सगळेजण आहात. उदगीरवरून लातूरवरून लोक कथेला आहेत, वाढवणा उदगीर सगळीकडून कथेला माता भगिनी गाड्या करू गुरुजी इथं येत हजर आहे. एक शिवमय वातावरण या ठिकाणी दुसऱ्या दिवशी संपन्न झालं. उद्या तर अजून विशेषपणा वेगवेगळ्या झाकी दर्शन आहे. उद्या शिवतांडव नृत्य आहे महाराज. असे वेगवेगळे या ठिकाणी कला सादर केल्या जाणार आहेत आणि ही कलाकार मंडळी या ठिकाणी आहेत. या सगळ्याचा तुम्ही आनंद घ्या एवढी आपल्याला विनंती करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल तुमच्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या. माझं काही चुकलेलं नाही, काय नाही. माझं काही चुकत बी नाही. आपल्या गुरुवर विश्वास आहे, त्यांनी अर्थ सांगितला म्हणजे बरोबरच आहे. लक्षात आलं का नाही? त्यामुळं झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना शांती ब्रह्मपांडू महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. पूर्णविराम देत असताना एवढंच आहे, आमची ही कथेचे रघुनंदन महाराज, अक्षय महाराज, कैवल्य महाराज, आमचे मनोहर महाराज ही सगळे उपस्थित आहे. आमचे या परिसरातले नामवंत कीर्तनकार आणि कथाकार म्हणून अलीकडे ज्यांचं फार मोठं नाव आहे. मला वाटते आता उद्या 22 तारखेपासून इराळ, 22 तारखेपासून मेपासून इराळ, उदगीरच्या जवळच गाव आहे इराळ, या ठिकाणी आमचे नरसिंग महाराज मोरतळे यांची शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कथेची वेळ 1 ते 4 आहे. या उदगीर परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आपण महाराजांच्या कथेचा अवश्य लाभ घ्यावा. तरुण मंडळी आणि तरुण कीर्तनकारापैकी कथाकारापैकी सध्या अग्रगण्य नाव त्यांचं त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांनाही मी खूप शुभेच्छा देतो. आमचे जवळचे मित्र आहेत सगळ्याचे, ते त्यांना खूप शुभेच्छा देतो की आपलं नाव महाराष्ट्राच्या बाहेर आपलं नाव गेलं पाहिजे. आम्हाला एखादा माणूस मोठा होत असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला आनंद असतो. नरसिंग महाराजांना खूप धन्यवाद देतो. सगळ्यांना मनापासून आता रघुनंदन महाराजांचा आवाज आपण ऐकतच आहात, एकदम सुंदर, आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला परिसरातून आलेल्या भाविकांना मनापासून धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना काय कापी जे कळी काळ तया भेली, लक्षात आलं का नाही? काळ सुद्धा घाबरत असतो. कसं आहे काही गावठी खेड्यापाड्यात कसं आहे बघा, भांडणं मिटत येत पण माणसं मनातून काढीत नाहीत. एखाद्याला हाणायचं, काही माणसं शेतांना वहून किती बी हाना, हो नाही चो नाही गप्प पडून राहते. माणसाचा चिमटा घेऊन बघतोय, यार मेलो का काय की गेलो का काय की म्हणून पळ काढतंय. मग ही पळायला लागलं की हळूच अशी बघा असं करायचं, पडून राहायचं. माणूस पुढं गेला असं उघडायचं आणि हा खंजीर काढायचा आणि ह्याला पाटीत खंजीर खूप शिनं म्हणते, बरोबर आहे? मागून वार करायचा. म्हणले मनानं जर असं केलं तर म्हणले आम्ही हत्यार बंद येतं, आम्ही काही एवढ्या एका हाताऱ्यावरच राहिलेलो होतं असं नाही. तुका म्हणे शंख बाकीचे बी आहेत की शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे तुका म्हणे शंख चक्राचे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा गोविंद त्या मनी नामामृत सार मुखा गोविंद गोविंद शय गोविंद गोविंद जय गोविंद गोविंद जय गोविंद त्या गोविंद त्या
बैसला गोविंद गोविंद त्या मनी बैसला से त्या गोविंद त्या बोल बोल बोल